एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. रेडी सर चला. अरे थांबा, इथून मागे व्हा ना, ते माझं कॅमेऱ्याला कसं दिसणार. बाजूला ऐका ना, बाजूला सर 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 असं सर या बाजूला सर मध्ये नाही, मी त्या बैठकीसाठी नव्हतो. मला दुसरी एक बैठक असल्यामुळे मी त्याच्यासाठी नंतर आलो होतो. माननीय राज ठाकरे साहेबांची माननीय मुख्यमंत्री महोदयांची काय चर्चा झाली मी त्या बैठकीत नसल्यामुळे मला त्याची कल्पना नाही. सर, टोलचा मुद्दा जो मांडण्यात आलेला आहे आणि राज ठाकरे यांनी अनेक त्रुटी काढलेल्या आहेत, राज्य सरकारचं लक्ष होतं की नव्हतं? म्हणजे विरोधक त्रुटी नाही, आता या बाबतीत बघा, माननीय मंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि एमएसआरडीसी मंत्री दादा भुसे साहेब आहेत तिथं, ते त्या बैठकीमध्ये होते. आपल्याला त्या अधिकारवाणीनं या बाबतीत अधिक माहिती देतील. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याबरोबर जी चर्चा झाली असेल त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदय कार्यालयाकडून निश्चितपणे यातली माहिती आपल्याला दिली जाईल. सर, टोलच्या बाबतीत तुमची काय भूमिका आहे? टोल माफ करण्याची, कारण मुंबईतल्या विशेषतः प्रवेशद्वारावर दर वाढले टोलचे, तर प्रत्यक्षात टोल बंद करणं सरकारला शक्य आहे का? मी या बाबतीत अधिकारवाणीनं तो विभाग माझ्याकडे नसल्यामुळं सांगू शकत नाही. परंतु टोल जरी वाढले असले तरी जे काय टोल रस्ता करताना जी काही नियमावली ठरते, अमुक वर्षानंतर इतके टक्के वाढ, अमुक वर्षानंतर इतके टक्के वाढ, या नियमाप्रमाणे पूर्वी जे ठरलं असेल त्याच्याप्रमाणे झालेलं आहे. नवीन वेगळं आमच्या सरकारनं असं वेगळं नवीन काही केलेलं नाही. पूर्वी जे ठरलेलं आहे, जे पूर्वीच्या अग्रीमेंटमध्ये आहे, त्याच्या बाहेर आम्ही गेलेलो नाही. ठाण्याचे पालकमंत्री आहेत. ठाणेकरांची खूप महत्वाची मागणी खरं म्हणजे MH04 ज्या गाड्या आहेत त्यांना टोल माफी व्हावी, कसं बघताय? ही खूप जुनी मागणी आहे. ही आत्ता आलेली मागणी ही नाही. परंतु निर्णय याच्या बाबतीतला घेताना संपूर्ण राज्यातला धोरणात्मक निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे आणि त्यामुळं या बाबतीत एका जिल्ह्याला एक नियम, दुसऱ्या जिल्ह्याला दुसरा नियम, अशी वेगळी भूमिका राज्य सरकारला घेता येणार नाही. परंतु तरीसुद्धा मी परत सांगतोय, जी आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर बैठक झाली त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडनं आपल्याला अधिकृत बैठकीतल्या चर्चेची माहिती दिली जाईल. कोण म्हणलं? नाही, आता त्या मान्य सुप्रियाताई हे म्हटले असतील तर ते ठीक आहे, त्यांचा बहीण भावांचं नातं आहे, त्या नात्यातनं ताई बोलल्या असतील. परंतु शेवटी मुख्यमंत्री कोण व्हावं हे नेहमी आम्ही सांगतो, ज्याच्या पाठीमागे 145चं बहुमत आहे त्या युतीचाच मुख्यमंत्री होत असतो. त्यामुळं आज मान्य शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि मान्य दादा, आम्ही सगळेजण या तिघांच्या नेतृत्वाखाली एकत्र काम करतोय आणि 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला आमचं 200+ बहुमत मिळवण्याचं उद्दिष्ट आहे. आम्ही त्या दृष्टीनं काम करतोय. त्यामुळे जेव्हा 2024च्या निवडणुकांचा निकाल लागेल आणि आम्ही 200+ बहुमत गाठू त्यावेळी हे आमचे 3 नेते शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि मान्य दादा एकत्र बसतील आणि त्या बाबतीतला निर्णय घेतील. धन्यवाद. जारंगे पाटीलनी जी सरकारला अल्टिमेटम दिलं तर 14 तारीख उद्या संपते, त्यामुळे मराठा समाज कुठेतरी आक्रमक होताना दिसतोय. आजही त्यांनी वर्षावर येण्याचा प्रयत्न केला होता, उद्याही आक्रमक होऊ शकतो. काही तोडगा निघेल कसं? याच्या बाबतीत माननीय जारंगे पाटील साहेबांच्या बरोबर मी स्वतः 2-3 वेळा बोललेलो आहे. आम्ही सुद्धा मराठा समाजातले सगळे कार्यकर्ते आहोत. मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळावं या भूमिकेचे आम्ही आहोत. आरक्षण दिलं आणि कुठं कोर्टात गेल्यानंतर ते लगेच कोर्टामधनं रद्द झालं असं याच्यापूर्वी जसं 1-2 वेळा घडलं तसं घडू नये म्हणून कॉन्क्रीट आरक्षण, टिकणारं आरक्षण या बाबतीतली आमचा अभ्यास सुरू आहे. क्युरेटिव्ह पिटिशन आपण दाखल केलेलं आहे. ज्या त्रुटी रिव्ह्यू पिटिशनमध्ये राहिल्या होत्या त्या क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत. अभ्यास गट तयार केलेला आहे. ज्या गोष्टी माननीय जारंगे पाटील साहेबांना आपण त्यावेळी सांगितल्या होत्या त्या दृष्टीनं वॉर फुटिंगवर दिवस रात्र सरकार काम करतंय. मराठा आरक्षण उपसमिती सगळे मंत्री आम्ही सर्वजण त्याच्यासाठी काम करतोय आणि मी एवढंच सांगेन, कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला मिळावं यासाठी आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. जी समिती नेमली आहे त्याचा अहवाल कधीपर्यंत येईल? दसरा मेळाव्याची परवानगी ठाकरे गटाला मिळाली आहे, तुमचं नेमकं काय ठरलंय या बाबतीत? बघा, मी पहिल्यापासून सांगत होतो, नियमानं, कायद्यानं शिवसेना ही आमची ग्राह्य धरलेली आहे. त्यामुळं आम्ही तो अर्ज केलेला होता. शिवसेनेचं अधिकृत धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे. आजपर्यंत शिवतीर्थावरती धनुष्यबाणाच्या शिवसेनेचाच दसरा मेळावा झालेला आहे. परंतु आमचे नेते
मुख्य नेते माननीय शिंदे साहेबांनी भूमिका घेतली की आपण इतरत्र या ठिकाणी दसरा मेळावा घेऊ. त्यामुळे आम्ही तो अर्ज मागं घेतला महानगरपालिकेतला. आमचा अर्ज पहिला होता आणि घ्यायचं म्हटलं तर माननीय शिंदे साहेबांनी नियमानं आम्ही आमच्या पक्षाला अर्ज केला होता. माननीय शिंदे साहेबांनी भूमिका स्पष्ट केली की घ्यायचं म्हटलं तर आम्ही घेऊ शकलो असतो, पण आम्ही सामंजस्याची भूमिका दाखवलेली आहे. मी एवढंच सांगेन आपल्याला, आपणही आहात आम्ही आहोत. 24 तारखेच्या दसरा मेळाव्याचे दोन्ही ठिकाणचं तुम्ही कव्हरेज बघा. मी एवढंच सांगेन की ठाकरे गटाचा होणारा दसरा मेळावा याच्यापेक्षा चौपट पाचपट जादा गर्दी ही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या दसरा मेळाव्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. ओके, धन्यवाद. शिंदे, एकच प्रश्न घ्या, मला मीटिंगला जायचंय. आपकी पार्टी क्या स्टैंड लेती है टोल को लेकर? देखिए, टोल के बारे में जो भी चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदय के साथ आज राज ठाकरे साहब की हुई है, उसके बारे में सीएम ऑफिस की तरफ से आपको ऑफिशियल इंफॉर्मेशन दी जाएगी. वो मीटिंग में मैं शामिल नहीं था, वो पोर्टफोलियो भी मेरे पास नहीं है और मैं दूसरी मीटिंग में था. मैं अभी आया था, वो मेरी दूसरी मीटिंग एक थी सीएम साहब के साथ में, उसलिए आया था. लेकिन उसके बारे में जो चर्चा हुई है सीएम ऑफिस की तरफ से आपको इसकी इंफॉर्मेशन दी जाएगी. हमारा एप्लीकेशन हमको शिवतीर्थ का मैदान सभा लेने के लिए मिल जाए, इसलिए हमारा एप्लीकेशन उनके ठाकरे गट के एप्लीकेशन के पहले म्युनिसिपल कॉर्पोरेशन में हम लोग ने दिया था. लेकिन हमारे मुख्य नेता माननीय शिंदे साहब ने सामंजस्य की भूमिका ली, हमने हमारा एप्लीकेशन विड्रॉ किया. मैं आपको इतना ही कहूंगा कि दसरा जो हमारी रैली होती है शिवसेना की, शिंदे साहब के नेतृत्व में जो सभा होने वाली है, उस सभा में ठाकरे गट की सभा से 4 गुना ज्यादा भीड़ आपको दिखाई देगी और वो स्वयं स्फूर्त होगी. लोग उस स्फूर्तपना से वो रैली में आएंगे. धन्यवाद.